आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज मौजे कटपळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथल्या ग्रामीण भागातील लोकांचे घरकुल प्रॉब्लेम आणि ग्रामसेवक पांडुरंग आत्माराम बुरुंगले यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, ह्या लोकांना न्याय मिळालेला नाही. त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी पत्रकार संवाद दौरा करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या समोर या लोकांचे अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यांना दमदाटीनं बोलणं, कुणाला तोंड बघून काम करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानानुसार या ठिकाणी काम केलं जात नाही. त्याच्यानंतर आता ग्रामस्थ बोलतील की आमच्यावरती काय अन्याय झालेला आहे. मी नानासाहेब पिंगळे कटपळ. मी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी 2-3 महिन्यापासून चौकशी करतोय. परवा ग्रामसेवककडे त्या कटपळच्या स्टँडमधल्या मुतारीविषयी विचारलं. तिथलं तर 1-1.5 वर्षापूर्वी बिल काढले त्या मुतारीचं. विचारल्यानंतर त्यानं शनिवारी येऊन तिथं मुतारी बसवून गेला. मी म्हटलं सर ह्याचं बिल तर गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी निघाले, तर तुम्ही काय बोलतास ते त्यानं आता परवा बसवली. अशी एक 5-6 काम आहे. ती दुलगडी वस्ती, ते ठेंगल वस्ती आहे, ते काम अपुरंच आहे, त्याचंही बिल पूर्ण अदा केले. त्याच्यानंतर असे एक 5-6 काम आहे. ती परत अंगणवाडीला दिलेलं वॉटर फिल्टर आहेत, त्या वॉटर फिल्टरची उंची 5 फूट आहे. त्याचं बेसिन 5 फुटावर बसवले. त्याला सप्लाय पाण्याचा तर कुठलाच नाही दिला आणि त्या बेसिनमध्ये असं कचरा वगैरे पडलेला आहे सगळा. तर त्याचं डिझाईन कोणी केलं आणि त्याची बिलं कशी निघाली. आणि दुसरं सोलर आणि बॅकअपचं काम आहे. ते कुठल्याच शाळेवर सोलर नाही, बॅकअप नाही. परत डिजिटल शाळा केली. हे तर बऱ्याच शाळेला तर जागा पण नाही. ते खेळणी तर अशीच आडगळीला पडून आहेत. तर ते आतापर्यंत ज्या 4-5 वर्षात जर ज्या स्कीम राबवल्या, शासनाच्या ज्या पैसे खर्च केले, ती एकही योजना कार्यान्वित बी नाही, चालूही स्थितीत नाही. फक्त हे पैसे काढापुरतं काहीतरी ठेवले तिथं नुसतं आणून. ते कुठल्याही योजनेचा अजिबात फायदाही नाही, कुणालाच नाही. विद्यार्थ्यांना नाही, गावाला नाही, ना कुठल्या शौचालयाचं नाही, कुठल्या मुतारीचं नाही, कुठल्या खेळण्याचं नाही, कुठल्या हायमास्ट दिव्याचं नाही. दिवे सगळे बंद आहेत. हे असं बऱ्याच वेळोवेळ पैसे काढून खातेत आणि नुसते काहीतरी दाखवतात. त्याच्यात परवा मी माहिती अधिकाराखाली अर्ज दिला होता. त्यांनी सांगितलं ही काय बऱ्याच माहिती वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, त्याच्यामुळे ह्या देता येत नाही. त्या तर हा माझ्याकडे अर्ज आहे. तुम्ही जर आधी येतो, मला माहिती असतं तर मी ते सगळे अर्ज आणून दाखवले असते तुम्हाला, पण आता ते माझ्याकडे घरी आहेत. ग्रामसेवकनं स्वतः पत्र दिले त्याच्या सही शिक्क्याचं. ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळं वैयक्तिक तर माहिती आम्हाला मागायची काय गरजच नाही. ग्रामपंचायतमधल्या कामगारांवर किती खर्च केला हे माहिती मागितली होती मी. तरी त्यानं हे कामगार वैयक्तिक आहे, कामगाराची माहिती देता येत नाही, कामगाराला किती पगार देतोय ते देता येत नाही, असं दिली मला त्यानं माहिती. तोंडी सांगितले का लेखी दिले मला. तुमचा आरोप ग्रामपंचायतवरच्या कार्यालयातील सरपंचावर आहे का ग्रामसेवकावर? ग्रामसेवकवर. म्हणजे ते टोटल ग्रामसेवकवर आरोप आहे ना. अधिकारी त्यांचं नाव काय? तिथला जो अधिकार आहे तो कोणाला दिलाय? ग्रामसेवकाला दिलाय. आता परवा गेल्या 4 महिन्यापूर्वी एक पाईपलाईन लिकेज काढायची होती. तर पाणी पुरवठ्याला माणूस असून, ते माणूस पाणी पुरवठा त्याचा असून ते दुसरा माणूस लावते. ती त्याच्यावर अर्धा तास मशीन चालली तर 2 तास मशीनचं बिल लावलं होतं. पाणी पुरवठ्याच्या माणूस असताना त्यानं दुसरा एक माणूस लावलाय. मग पाणी पुरवठ्याचा माणूस नेमकं करतो काय? लिकेज काढायला दुसरा माणूस असतो, चारी खोदायला दुसरा माणूस असतो, मशीन दुसरी असते. मग हे कामगार नेमका किती आहेत, कामगारांवर किती खर्च होतोय. मी त्यांना सांगितलं होतं दर महिन्याचा नफा तोटा तुमचं आवक जावं की ते दरवाजावर चिटकवत जावा. मी 4 वर्षापासून यांच्या पाठीमागे, हे 4 वर्षापासून हिशोब देत नाहीत आणि म्हणून मी 4 वर्ष झाले यांना घरपट्टी भरत नाही. घरपट्टी भरली तर तुम्ही त्या घरपट्टी जी किती वेळा होती त्याचा हिशोब द्या. कोणी हिशोब देत नाही. आणि गावातल्या ग्रामपंचायत असा टोटल भोंगळ कारभार आहे. ठीक आहे, ओके. अजून कोण बोलणार आहे? विषय असा आहे की गावातील ज्या शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, त्या अंगणवाड्यांना काय खेळण्यासाठी शासनानं निधी दिलेला असेल किंवा ग्रामपंचायतनं दिलेला असेल, तर ती सर्व गोष्टी ग्रामपंचायतला वॉश बेसिंग म्हणा किंवा सोलार पॅनल म्हणा, त्यानंतर खेळणे आहेत,
त्यानंतर त्यांना बाकीचे जी लहान लहान मुलांना सुखसुविधा दिलेल्या आहेत त्या तिथं व्यवस्थितरित्या पूर्ण दिलेल्या नाहीत, दिलेत पण काही प्रमाणात दिलेले आहेत. आणि नाईककुडूम वस्ती म्हणून इथे एक शाळा आहे, त्या शाळेवर तिथं काय केलं म्हणजे एक किचन शेड आहे, त्या किचन शेडला तिथल्या लोकांनी लोकवर्गण करून तिथं दुरुस्तीचं काम केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीनं त्यावर त्याचं बिल काढलेलं आहे. तुम्ही त्याबद्दल काय पाठपुरावा केला नाही का तिथं? नाही, पाठपुरावा काय झालं, आम्हाला ती लोकवर्गण दिलेली त्या माणसाने सांगितलं नव्हतं तिथल्या आधी माणसाने. आणि आता ज्यावेळेस पाठपुरावा केला नाही का? आम्ही प्रत्यक्षात आता गेलो त्यावेळेस आम्हाला कळलं आणि ग्रामपंचायतनं ते पैसे घेतलेत ना, असा विषय झालेला आहे. ते सरळ पाठपुरावा सरळ आरोप आहे ग्रामपंचायत भ्रष्टाचार केला. हा थोडाफार तिथं भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांना सुखसुविधा प्रत्येक शाळेला व्यवस्थित दिलेल्या नाहीत. माझा हाच मुद्दा आहे. लक्ष्मण विठू भातेकर 2006 मध्ये माझ्या आईच्या नावावर घरकुल आलं. त्याच काळात माझी आई मरण पावली. आईचं घरकुल ट्रान्सफर करून माझ्या नावावर घेतलं. घरकुल चालू केलं होतं, फाउंडेशन बांधून तयार आहे आणि गावाची म्हणजे आडोली भाषा आहे की तिथं आम्हाला गाळ्या काढायची आणि त्यानंतर ती मला कुठलंच म्हणजे परवानगी दिलेली नाही. त्यासाठी मला घरकुलासाठी परवानगी मिळाली पाहिजे. म्हणजे 2006चं घरकुल अजून सुद्धा नाही. बरोबर, ठीक आहे. तर मी मारुती पुजारी कटपळ. शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये जलसंधारणाच्या कामावर खर्च करत आहे. यावर्षी आमच्या गावात 4 तलावाची दुरुस्ती चालू आहे. टोटल 27 पाझर तलाव आहे त्या कटपळमध्ये आणि त्यांची दुरुस्ती चालू आहे. पहिले 5-4 तलाव चांगल्या दुरुस्ती केली आहेत आणि सध्याचा जे तलाव आहे ते एकदम निकृष्ट दर्जाची कामच केली आहेत आणि अधिकारी सांगतात फक्त झाडं काढायचं आणि मुरमीकरण करायचंच काम फक्त आहे. मग ती करायचं ही कोट्यवधी रुपये खर्च शासन देत आहे. पाणी थांबवायसाठी जिरवायसाठी करत आहे की हे झाडं काढायसाठी नुसता मुरुम टाकायसाठी देत आहे. ह्याचं हे शासनानं याचा विचार करून हा शासनाचा वायपट जाणारा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. तसं मी ग्रामपंचायतला सुद्धा पत्र दिलं आहे की या लोकांची बिलं देऊ नका. ही सध्या 4 तलावाची कामं चालू आहेत ती आणि जर यांचं बिल अदा केलं तर मी अमरून उपोषण करणार आहे म्हणून सांगोला तहसीलदार समोर. नमस्कार, माझं नाव रणसिंह विठ्ठल देशमुख. आपण आज कटपळमध्ये आला त्याबद्दल आपल्या सर्व मीडियाकारांचे खूप अभिनंदन. कारण कटपळ गावामध्ये ग्रामसेवकांनी कटपळ गावचा विकास करण्याचा सोडून त्यांनी त्यांचा विकास केल्याबद्दल प्रथम त्या ग्रामसेवकाचा आम्ही अभिनंदन करतो. आणि सर्व कामं ही कागदपत्रावरती दाखवली आणि कटपळ गावामध्ये भ्रष्टाचाराची सवय लावायला हे ग्रामसेवक कारणीभूत आहेत. याआधी कटपळ गावामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही आणि इथून पुढे सर्व सदस्य असतील, सरपंच असतील हे करत नव्हते. पण ग्रामसेवकांनी येऊन बाहेरून मस्त आपल्याला मन मिळावं, प्रेमळ वाटत होते. पण आतून भ्रष्टाचाराने त्यांचं मन हे विखळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अतिशय खूप प्रमाणामध्ये कटपळ गावामध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि त्यांना मी एकच सांगतोय, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायचा आणि अन्यथा आम्ही या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांना कोंडून घालू. जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही टाळा उघडणार नाही. मी रघुनाथ रामबाजी खरात. आपल्या गावठाण इथे एक 7.5 एकर वर माळावर तिथं काय लोकांना इथून ग्रामपंचायतीनं जागा दिली आहे, काय लोकांना दिलीच नाही. आणि ज्या लोकांना जागा दिली आहे त्या लोकांचा उतारा आहे, त्याला जागा दाखवायला चला म्हणलं तर ग्रामसेवक येत नाही. काय येत नाही तरी बाकी जाऊन राहिले तिथं. जागा कुठं दाबायचा, गावातली कोण सरपंच हे कोणी येत नाही तिथं जागा दाखवायला. न ज्या ज्या मनानं जे त्यांनी बांधलेले असतात चालू ना आणि यांचं जी घरपट्टी फाडते ती त्यांचं पाणी येतं महिन्यात 4-5 वेळा पाणी बंद होतं आणि शेवटच्या वर्षाला सगळं पावडर तर नाहीच येत हो, कधीच टाकत नाही त्या विषयाला. 3 लाखाची वर्षात त्यांचं बिल जेवढं घ्यायचं तेवढंच घेते आणि मधलं जे जीवच कट झाल्या तर 4-5 महिन्यात पाणी येत नाही. कवा 3 दिवस येत नाही, कवा 2 दिवस येत नाही, कवा 5 दिवस येत नाही. त्यांचं जे दिवस कट झालेलं ते जी वर्षाचं बिल भरून घ्यायची ती घेते ती. नाही बिल देणार तर समजा मर्तिकेचा दाखला आहे आधी पैसे भर म्हणते किंवा पोरांना कुठं काय ॲडमिशनसाठी कागद काढायचं आहे पैसे भर. म्हणजे
ग्रामसेवक मुलांच्या शिक्षणाच्या आड येतोय का? सगळ्या म्हणजे कुणाला सोडतच नाही ती, कुणाला सोडत नाही. बघा मुलांचं तर सोडा, मुलांचं कुठं काय फोटो लावून ही करायचं असेल, त्याला कागद द्यायचा असेल तरी बी ती देत नाही, ती पैसे भरल्याशिवाय. तर आता आमच्या गावातल्या ज्या सगळ्या लोकांनी गावातल्या अडचणी मांडल्या त्या 100% खऱ्या आहेत. आणि प्लस ह्याच्यामध्ये आता गावातल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या ग्रामपंचायतशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. तर ह्या बेसिक गरजा आजपर्यंत कधी पूर्ण झाल्या नाही. म्हणजे महत्त्वाची लाईट आणि पाणी ही गावातली बेसिक गरज असते. हे सोडून तुम्हाला ग्रामपंचायत दाखल्याशिवाय कोणी विचारायला येत नाही तुम्ही काय करताय. तर महत्त्वाचे काय होते तुम्हाला सांगतो, गावात जर एखाद्या डांबावरचा किंवा कुठल्या गल्लीतला बल्ब गेला तर आमच्या गावाची पद्धतच आहे त्याचं वर्षबरोबर दिवाळीला येतं. आधीमध्ये कोणी जाऊन विचारत नाही बाबा काय अडचण आहे, माझ्या डांबाचा बल्ब गेला बसवायला पाहिजे. प्लस पाण्याचा विषय असतो, पाणी आलं तर असं येतं कंटिन्यू एक दिवस, नाही आलं तर त्याचा पाण्याचा पण प्रॉब्लेम राहतो. म्हणजे गावातल्या ज्या मूळ गरजा आहेत रस्त्याच्या म्हणा, गावात कुठं काही काही ठिकाणी अशा ठिकाणी पाणी साठते की लोकांना जाणं येणे सुद्धा अवघड होतं. म्हणजे ज्या मूळ गरजा लांबच राहिल्या. पण ह्यानी बाकीचे आता आम्ही परवा 48 एक फाईल बघितली, त्यामध्ये एवढा खर्च अतिप्रचंड प्रमाणात दाखवला आहे. घन कचरा व्यवस्थापन, गावातले चिल्लर काढणे, 80-90 हजार रुपये चिल्लरेला घालते. म्हणजे गावातला पैसा एवढा गेला कुठे. आणि काम जर बघितलं सगळ्या तरुणांनी कोणी सांगेल गावात काय होतंय, लोकांना सगळ्यांना वाटतंय विकास व्हायला पाहिजे, बोललं पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. नाव का त्यानं जमीन घेतली, विकास झाला की. पण स्वतःहून पुढून ग्रामपंचायतला, गावातला सामान्य माणूस येऊन ग्रामपंचायतला कधी विचारणार नाही बाबा माझी अडचण आहे, ती गढूळ पाणी पिल बिगर दिव्या बत्तीचं त्या अंधारात राहील, पण कोणाला जाब विचारणारा जाणारा सामान्य माणूस नसतो. त्यामुळे असं कोणी तर आज आमच्या गावात गुडगुडे बंधून येऊन तुम्ही सर्व पत्रकारांनी येऊन तर ह्या अडचणीला वाचा फोडली, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभारी. मित्रांनो, या ग्रामसेवकाचं नाव पांडुरंग, पण पांडुरंग हा गोरगरिबांचा नाही. पांडुरंग हा ठेकेदारांच्याकडून कमिशन घेणारा एजंट आहे. आणि हा जो पांडुरंग आहे, हा पांडुरंग गोरगरीब भक्ताला पावणारा नाही. हा कटपळ गावातला जो पांडुरंग बुरुंगले आहे ग्रामसेवक, हा गरिबांना पावणारा नाही. तो प्रत्येक कामामाग पैसे आणि टक्केवारी मागणारा हा ग्रामसेवक आहे, असा या जनतेचा जाहीर आरोप आहे. त्यानं या भ्रष्टाचारातून जवळजवळ 3 ते 4 एकर जमीन खरेदी केलेली आहे. याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे. हा ग्रामसेवक गाळा भाडा असेल, त्याचबरोबर लोकांचं डिपॉझिट असेल, मैताचा दाखला असेल, लोकांच्या शिक्षणाचा दाखला देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये पैसे खाण्याचं काम त्या ग्रामसेवकानं केलेलं आहे. ह्या ग्रामसेवकानं ह्या गावातच राहण्याचा नियम आहे, पण ग्रामीण भागामध्ये राहतात तो माणूस आपल्या आपल्या मौज मजेनच राहतो. त्यामुळं डॉक्टर त्या पांडुरंगाला माझं एक दाखवायचं आहे, अरे पांडुरंगा, की तुला या संविधानानं इथं बसवलेलं आहे. संविधानानं जर तुला बसायचं नसेल तर कार्यकारी अधिकारी सोलापूर CO साहेब, जैन साहेब यांच्याकडे तुझी तक्रार करणार आहे. आणि तुमच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची चौकशी लावून तुम्हाला निलंबित नाही तर तुम्हाला बडतर्फ करून या समाजाला न्याय देण्याचं काम, या कटपळ गावातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहे. या कटपळ गावातली एकही रस्ता चांगली नाही, एकही प्राथमिक शाळेतले जे शिक्षक आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था दिलेली नाही, तिथं लाईटीची व्यवस्था दिलेली नाही. तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आज जो पाणद रस्ता आहे तिथं सर्वे नंबर आहे, त्याचे सुद्धा लोकांचं तो माणूस ऐकून घेत नाही. आलेल्या लोकांना फक्त पैशातच बोलायचं आणि समस्या न सोडता त्याला दुजोरा द्यायचं. हिथं या ग्रामसेवकानं केलेलं आहे. हिथं कुठल्याही पुढाऱ्यावर माझं हे नाही, अंकुश नाही. पण हिथला जो ग्रामसेवक, त्याच्या हातामध्ये 3.5 ते 4 कोटी रुपये 5 वर्षाचे दिलेले आहेत ते वाटण्यासाठी. त्यानं जवळजवळ ह्याच्यातले 10 ते 20% खर्च केलाय. आणि जिथं खर्च केलाय तिथं सुद्धा त्यानं भ्रष्टाचारच माजवलेला आहे. त्यामुळं पांडुरंग म्हणायच्या लायकीचा हा माणूस नाही. इथं 100% या ग्रामपंचायतीला कटपळ गावातील लोक घेऊन
पोलीस घेऊन बीडीओ कुलकर्णी यांना आणून एकाही माणसाला ह्यानं घरकुल दिलेलं नाही. इथे एका घरकुलावर 4 बिलं काढण्याचं काम केलेलं आहे आणि गोरगरिबांना घरच दिलेली नाही. अशा प्रकारचं कटकारस्थान ह्या ग्रामसेवकानं रचलेलं आहे. आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही सांगतो की पैसे ह्या ग्रामपंचायतीला केले. आता ऐकून घेण्याची त्याला विचारण्याची सहनशीलता संपलेली आहे मित्रांनो. हे बघा, कटपळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा एकूण मिळणारा निधी 15व्या वित्त आयोगानुसार सन 2019 ते 20 साली 41,78,211 रुपये आले. त्याच्यानंतर सन 2020 ते 21 साली 26,05,791 रुपये आले. सन 2021 ते 2022 49,57,821 रुपये आले. सन 2023 ते 24 या सालामध्ये 44,34,891 रुपये आले. सन 2024 ते 25 या साली 28,08,556 रुपये आले आणि 2025 ते 26 साली 51,63,844 रुपये आले. म्हणजे एकूण जो मंजूर झालं 2,58,04,445 रुपये आले. एकूण किती आले? मी सांगितलेली तेवढी रक्कम आली. आणि मागील जी रक्कम आहे 70 लाख रुपये मागील शिल्लक आहे. लोकांचा विकास केलेला नाही, मग मागले शिल्लक राहिले कसे? आणि मागला जो खर्च झाला या खर्चात सुद्धा प्रत्येक कामामध्ये 10-20% करायचं आणि आहे तसंच सोडायचं. त्या सुद्धा कामाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे. व्हिडिओ जसे निकृष्ट दर्जाची सगळी कामं आहेत. सिमेंट चुकीचं वापरायचं, वाळूच्या ठिकाणी क्रेशर वापरायचं आणि प्रत्येक शाळेच्या ठिकाणी सगळं काय लबाडच द्यायचं. अशा प्रकारे काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. माझं कुठल्याही पुढाऱ्यावर टीका वगैरे अजिबात नाही. ओनली अधिकारी जे आहे या अधिकाऱ्यांनी जे ग्रामस्थांना त्यासाठी क्लास 1 ऑफिसर पाठवलेला आहे ह्यांचा माझ्यावरती म्हणजे माझा त्यांच्यावरती आरोप आहे. एकूण 3,28,00,000 रुपये या 5 वर्षामध्ये खर्च करायला पाहिजे. किती? 3,28,00,000 रुपयेचा या सगळ्या कटपळ गावातील दीन, दलित, मागासवर्गीय, धनगर समाज, मराठा समाज, वंजारी समाज, नाविक समाज आणि राहिलेले जे मागासवर्गीय समाज याच्यावरती अन्याय करण्याचं काम या ग्रामसेवकानं केलेलं आहे. मित्रांनो, ह्या ग्रामसेवकाला निलंबन नाही, बडतर्फ आहे आणि केलेला भ्रष्टाचार वसूल याचा सहित लोकांचे केल्याशिवाय तुला सुट्टी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माझ्यासाठी प्रथम आहे आणि जनता प्रथम, सगळी लोक प्रथम, सगळ्या सर्व जाती धर्माची लोक प्रथम आणि नंतर या ऑफिसरला 80 ते 90 हजार रुपये महिन्याला पगार असून सुद्धा लोकांच्यासाठी केंद्र शासनानं, राज्य शासनानं, त्याचबरोबर घरपट्टी आहे, पाणीपट्टी आहे, त्याचबरोबर बाकीचं बाजारपट्टी आहे, गाळा डिपॉझिट आहे, गाळ्याचं भाडं आहे. याच्यातून या ग्रामसेवकाला चालवण्यासाठी हे सगळं पैसे खाण्याचं काम त्या ग्रामसेवकाने केलेलं आहे. त्यामुळं 4 दिवसाचा अल्टिमेटम आहे. एक तर राजीनामा, सगळ्यांना घरकुल मंजूर झाली पाहिजे 4 दिवसामध्ये, नसेल तर ह्या ग्रामपंचायतीला ही सगळी जी बोललेली माणसं आहेत ही ग्रामपंचायतीला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यामध्ये बीडीओ सुद्धा सामील आहे. हा आमचा जाहीर आरोप आहे. जय संविधान, जय भारत.